हे हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि लास्टचा व्लॉग मी टाकला होता. आमची ट्रिपसाठी आम्ही निघालो होतो आणि मी तो छोटासा एक पार्ट टाकला होता. आणि नेक्स्ट पार्ट एडिट करायला मला खरंच मी खूप टाईम घेतला आणि नेक्स्टचा पार्ट मी आता शेअर करते तुमच्यासोबत. आणि आम्ही नेक्स्टच्या पार्टमध्ये आम्ही दिल्लीमध्ये उतरलो होतो आणि तिथून पुढे आम्ही कुठे गेलो वगैरे काय मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर आम्ही सकाळ सकाळी कर्नाल सिटीमध्ये उतरलो. तिथे फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. त्यानंतर ट्रॅव्हलिंगने ॲक्च्युली खरंच म्हणजे खूप कंटाळ होतो सर्व आम्ही. सोबत लहान मुलं पण होती, त्रिशा वगैरे. सो आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि नंतर नाश्त्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. मस्त ते हॉटेल पराठासाठी फेमस होतं एकदम. सो आम्ही नाश्त्यामध्ये पराठाच मागवलं, कारण ती स्पेशल मेनू हा तिथे पराठाच होता. सो सर्व चालू आहे आता ना. जिजू सर्व करत आहेत. दही वाढलंय सर्वांना. लावायचं का घास 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 करून पिकल स्पेशल चाय 25 का एक चाय. हाय गाइस, आम्ही सकाळी नाश्ता केला. फ्रेश होऊन आता पराठे काही ठिकाणी मी साऊंड माझा टाकला, कारण तिथला नॉईज वगैरे एवढा होता की काही आवाजच येत नाही. मी केलेला ब्लॉग पण आवाज नव्हता, सो नंतर मी टाकला. तर हा साईडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. या ठिकाणाला हर की पौरी असं बोललं जातं. हर की पौरी हा उत्तराखंड राज्यातील हरिद्वार इथे हा हिंदू म्हणजे गंगा नदीचा पवित्र घाट असं मानलं जातं. आणि इथे हे सकाळचं ॲक्च्युली दृश्य आहे आणि संध्याकाळचा हे पवित्र गंगा घाट तुम्ही पाहायला ना ॲक्च्युली खूप मस्त वाटतं इथं. आणि हा सकाळचं दृश्य आहे. आम्ही सकाळी चाललो होतो आणि खूप मस्त आहे. आणि हरिद्वारचं संध्याकाळचं दृश्य खरंच खूपच मस्त वाटतं, कारण सकाळीच बघून आम्हाला एवढं खरंच फ्रेंड्स अप्रतिम निसर्ग आहे. हा हंसा देवी मंदिर है यहाँ पे. ये देखो आप कितना बड़ा है. वाह, शिव का अच्छा है. वातावरण क्लायमेट किती सुंदर आहे आणि वाव मस्तच. ॲक्च्युली सकाळी नाश्ता करून आम्ही सगळे निघालो आणि बस केली होती. तर हरिद्वारला फिरण्यासाठी खूप काही आहे, पण आम्ही हा स्पॉट रिटर्न येताना घेणार आहे. आणि तो स्पॉट मी तुम्हाला नक्की सांगेन. खूप काही बघण्यासारखं आहे तिथे. आणि ॲक्च्युली आम्हाला आता स्टार्टिंगला केदारनाथला पोहोचायचं आहे. सो आम्ही आधी सोनप्रयागला जाणार. तिथे सोनप्रयागला आम्ही मुक्काम वगैरे करून नंतर आम्ही तिथून आम्ही बद्रीनाथ करणार आहे. आणि ॲक्च्युली आमची लॉंग ट्रिप आहे. आणि सो आम्ही एक ट्रॅव्हल पण बुक केले आहे. आम्ही आणि मी तुम्हाला व्हिजिट करेनच सर्वांची. सो आम्ही त्याला एक ट्रॅव्हल्स पण घेतली आणि मस्त वाटते. ॲक्च्युली आम्ही दिवसातून लॉंग ट्रिप केलेली जायसाठी. फ्रेंड्स, तुम्ही ही रिक्षा बघताय का आता, ह्याला नक्की काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून सांगा, तर मी तुम्हाला सांगेन. आला टुकटुक असं म्हणतात तिकडे. आम्हाला लवकर केदारनाथला पोचायचं होतं, कारण केदारनाथचा ट्रेकिंग हा खूप लाँग होता. आणि तिकडे जाऊन आम्हाला ॲक्च्युली आधी मुक्काम करायचा होता. नंतर सकाळी आम्ही नंतर केदारनाथ झाल्यानंतर आम्ही बद्रीनाथला जाणार आणि नंतर येताना आम्ही हरिद्वार आणि ऋषिकेश करून येणार आहे. आणि ॲक्च्युली ऋषिकेश आणि हरिद्वार आम्ही लास्टला घेतलं, कारण तिकडं करण्यासारखं खूप काही आहे आम्हाला. सो आम्ही येताना हरिद्वार वगैरे काही करायची ठरवते. सो बघूया काय होते. आणि आमची हा विजिट आम्ही ॲक्च्युली
पाहू शकता साईडचं नेचर वगैरे मस्त आहे. मला तेव्हा शक्य नव्हतं साऊंड देणं नॉईसमुळे, बिकॉज सो व्हिडिओज वगैरे केले तिथले, मस्त छान कॅप्चरिंग केलं. आणि साईडचं नेचर बघून म्हणजे एवढं मस्त फिलिंग होतं ना मला, खरंच म्हणजे खूप भारी वाटत होतं तेव्हा. त्या ट्रिपमध्ये मज्जा आली खूप. आणि मी त्यातल्या त्यात माझे काही फोटोज रील्स वगैरे क्लिक केले, कारण मला शौक आहे तेवढा फोटो काढण्याचा. सो मी तर खूप फुल धमालाने एन्जॉय केलं. आणि तुम्ही म्हणजे ट्रिपचा प्लॅन वगैरे करत असाल तर नक्की करा. 10 दिवसांची ट्रिप होईल आणि बेस्ट प्लॅन आहे तुमच्या फॅमिलीसाठी वगैरे. फ्रेंड्समध्ये जाणार असाल तर खूप खरंच मस्त आहे. कमी खर्चामध्ये ट्रेनचा प्रवास होतो आपल्याला आणि अगदी छान वाटतं. आणि तिथे म्हणजे क्लायमेट, नेचर खरंच सुंदर आहे. आणि तर तुम्ही जेवढ्या मेंबरसोबत लोकांसोबत जाल तेवढा तुम्हाला केदारनाथचा ट्रेक हा इझी वाटेल, कारण थोडासा तो हार्ड आहे ट्रेक. आणि एन्जॉय करत करत तुम्ही केला ना तर खूप मस्त वाटेल. आणि तुम्हाला समजेलच माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये की हा ट्रेक आम्ही कसा केला. आमच्यासोबत लहान मुलं पण होती आणि सो त्यांनी मस्त म्हणजे मस्त सर्वांनी एन्जॉय करत करत केला हा ट्रेक पूर्ण. आणि तुम्ही हा साईडचा व्ह्यू बघताय का, हा खरंच खूप मस्त आहे. पण याच्यानंतर जो आमचा रोड बद्रीनाथचा आला ना तो खरंच खूप म्हणजे भयानक रस्ता आहे. आणि पाहून असं वाटलं की यार हा ट्रिप म्हणजे कसं काय आम्ही या ट्रिपला तयार झालो, कारण भयानक रोड आहे आणि ॲक्सिडेंट तर सारखंच होत राहतात तिथे. आणि आम्हाला ड्रायव्हरही तसे भेटले होते चांगले. आम्ही आता म्हणजे देवप्रयागला पोहोचणार होतो. देवप्रयाग आणि नंतर सोनप्रयाग पण आहे. सोनप्रयागला आम्ही रात्री जाणार होतो. पण देवप्रयागला तुम्हाला माहीतच असेल विशेष काय आहे. तिथे देवप्रयागला संगम होतो कोणत्या नदीचा, आणि तिथे संगम होतो नदीचा म्हणजे भागीरथी नदी आणि अलकनंदा नदीचा संगम होतो. आणि खरंच ते दृश्य बघायला एवढं दिव्य वाटतं ना, तुम्ही पाहू शकता. मी साईडला व्हिडिओमध्ये दाखवते, म्हणजे ते मिक्सच होत नाही. म्हणजे अलकनंदा भागीरथी नदी येऊन मिळतात ना, तर अलकनंदा ही बद्रीनाथकडून वाहत येते. आणि अलकनंदा नदीचं पाणी एकदम म्हणजे एकदम असं निळा आणि एकदम साफ स्वच्छ असं दिसतंय तुम्हाला. निळा म्हणजे एकदम साफ निळा दिसेल. आणि भागीरथी नदीचं पाणी जर असं शांत म्हणजे ती थोडंसं क्रिस्टलसारखं असतं ना, म्हणजे ते वेगवेगळं दिसतं, मिक्स होऊन सुद्धा ते दिसतं. मग असं दिसायला एकदम असं दिव्य रूप दिसतं ना, असं बघतच वाटतं. आणि मला वाटतं मी तिथे बरेच व्हिडिओ आणि फोटोशूट केलेले, तिथे व्हिडिओज पण काढलेले त्या नदीचे. खूप मस्त वाटतं. मी इंस्टाला टाकले होते ते. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे हेही बघायला भेटेल की साईडला एक म्हणजे उत्तराखंडमधलं हे बघा, तुम्ही बघू शकता इथेच आहे ॲक्च्युली गुरुकुल, ज्याला गुरुकुल म्हणतात. म्हणजे ते विश्वविद्यालय तिथे ते काहीतरी संत लोकांचं म्हणजे पाठपूजन वगैरे तिथं केलं, म्हणजे गुरुकुल आहे ते. खूप मोठं आहे ते, दिसतं तिथं रस्त्यावरूनच एवढं मोठं. तर ते तिथले सर्व घरं तुम्ही पाहू शकता पहाडावर. कशातले इथेच आहे, देवप्रयागमधलंच हे आहे. आणि नदीसुद्धा तुम्ही आता हा संगम बघू शकता इथे. ॲक्च्युली मी हा व्हिडिओज टाकला इथे पुढे. मी रात्री लेट आम्ही सोनप्रयागला पोहोचलो, आम्हाला लेट झालेला. आम्ही जेवण वगैरे केलं आम्हाला, कारण सकाळी लवकर केदारनाथचा ट्रेक करायचा होता. आणि तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये पहा माझा ट्रेक केदारनाथचा. सो बाय.